नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एका विवाहित तरुणाचे जडले कुमारिकेवर प्रेम, परंतु तिच्या नातेवाईकांनी केला शिवाजीचा खून. मित्रांनो, ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग गावची आहे. या गावामध्ये राहणारे शिवाजी विठ्ठल चव्हाण हा तरुण राहतो. शिवाजी चव्हाण हा अकलूज येथील साखर कारखान्यात काम करत होता. शिवाजीचे लग्न झाले असून त्याला एक लहान मुलगी आहे. आपले लग्न झाले आहे, आपल्याला एक मुलगी आहे, घर संसाराची जबाबदारी आहे याची जणू शिवाजीला कल्पनाच नव्हती. पण त्याच्या तारुण्य सुलभ भावना, घरात बायको असूनही तो इतर तरुणीकडे आकर्षित होत होता. अशातच काही महिन्यापूर्वी एका तरुणीबरोबर त्याचे सूत जुळले. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. शिवाजी हा विवाहित असून त्या तरुणीबरोबर प्रेम करू लागला. या प्रेमप्रकरणाची माहिती त्या तरुणीच्या नातेवाईकांना समजली तेव्हा त्याने त्या तरुणीला समजावून सांगितले. हे प्रेमप्रकरण थांबव असे तिला समजावून सांगण्यात आले. तो विवाहित आहे, त्यामुळे आपले प्रेम सफल होणार नाही आणि त्यातून एखाद्याचा संसार मोडेल याची जाणीव तिलाही झाली. त्यामुळे ती आपल्या नातेवाईकांचे म्हणणे ऐकायला तयार झाली होती. पण शिवाजी मात्र तसे करू देत नव्हता. तो काही तिची पाठ सोडत नव्हता. त्यामुळे त्या तरुणीचाही नाईलाज होत होता. तो नेहमीच तिच्या मागावर राहत असे, तिला मेसेज करत असे. तो तिला भेटत असल्यामुळे त्याला टाळणे तिच्यासाठी कठीण होत होते. अखेर तिच्या नातेवाईकांनी शिवाजीला गाठले आणि त्याला हे प्रेम प्रकरण तोडून टाकण्यास सांगितले. पण शिवाजी हे काही ऐकत नव्हता. यातून त्या तरुणीच्या नातेवाईकांची आणि शिवाजीची सतत भांडणे होत होती. एके दिवशी ही भांडणे शिवाजीच्या भावाच्या कानावरही आली. तेव्हा शिवाजीचा भाऊ शंकर चव्हाण यांनी शिवाजीला विचारलंय, तुझं नेमकं काय चाललंय रे? तुझं असं विचार थोडे आडेवेडे घेत आपल्या लपड्याबाबत भावाच्या कानावर घातले. यातून आमची भांडणे होतात असेही सांगितले. शिवाजीला समजावून सांगितले होते, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. शुक्रवारी 2 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास शिवाजीच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल आला होता आणि थोड्याच वेळात शिवाजी हा मोटरसायकल घेऊन घराबाहेर पडला होता. त्यावेळी जाताना शिवाजीने घरात काहीच सांगितले नाही. शिवाजी आता येईल, नंतर येईल असे म्हणत घरचे लोक झोपून गेले. पण त्या रात्री शिवाजी काही घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी शिवाजीचा भाऊ शंकर चव्हाण याच्या मोबाईलवर कॉल आला. तो कॉल पोलिसांचा होता. त्यांनी जे काही सांगितले हे ऐकून शंकरच्या पायाखालची जमीन वाळूच सरकली. शिवाजीने आपल्या कर्माने आपला घात करून घेतला असे मनाशी म्हणत त्याने स्मशानभूमी गाठली. महाळुंग मिरे रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीत एका तरुणाचा खून झाल्याची माहिती अकलूज पोलीस ठाण्यात कोणीतरी दिली होती. ही माहिती ठाणे अंमलदारांनी पोलीस निरीक्षक यांना सांगितली. लगेचच आपले सहकारी घेऊन पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी गर्दी होती. त्या ठिकाणी पोलीस येताच ती गर्दी पांगली. स्मशानभूमीत एका तरुणाचा मृतदेह पालथा पडला होता. तो रक्ताने माखलेला होता. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. मृतदेहाजवळ मोटरसायकल व सत्तूर आणि मोबाईल पडलेला होता. पोलिसांनी जमलेल्या लोकांना मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितल्यावर त्यांनी त्याचे नाव शिवाजी विठ्ठल चव्हाण असून तो महाळुंग गावचा असल्याचे सांगितले. मृतदेहाची ओळख पटताच पोलिसांनी त्याच्या घरच्या सदस्यांचा फोन नंबर घेऊन संपर्क साधला. पोलिसांनी शिवाजीचा भाऊ शंकर याच्याशी संपर्क साधला होता.
त्याला सर्व माहिती दिल्यावर तो घाई गडबडीने त्या ठिकाणी येऊन पोहोचला. त्याच्यासोबत शिवाजीची पत्नीही आली. आपल्या नवऱ्याचा मृतदेह पाहून ती ओक्साबोक्शी रडू लागली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. त्यानंतर तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी शिवाजीचा भाऊ शंकरकडे प्राथमिक चौकशी केली. पोलिसांना तपासाचे धागेदोरे मिळू लागले. शंकर चव्हाण यांनी शिवाजी चव्हाण यांच्याबद्दल माहिती देऊन त्याचे एका गावातील तरुणीशी प्रेम प्रकरण सुरू असल्याचे सांगितले. यातूनच त्या तरुणीच्या नातेवाईकांची व त्याचे भांडणे होत असल्याचे त्याने सांगितले. 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास कोणाचा तरी त्याला फोन आल्याने तो मोटरसायकल घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत आलाच नाही अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी संबंधित तरुणीच्या नातेवाईकाबद्दलही माहिती घेतली. त्यामध्ये सोमनाथ महादेव माने वय वर्ष 35, अशोक महादेव माने वय वर्ष 33, नागेश महादेव माने वय वर्ष 31, दिनेश सोमनाथ माने वय वर्ष 35, प्रदीप मधुकर चव्हाण वय वर्ष 32 हे सर्वजण राहणार महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या लोकांवर आपला संशय असल्याचे शंकर चव्हाण यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 63/2024 भांडवी कलम 302, 143, 147 व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा करून आरोपी पळून गेले होते. शिवाजी चव्हाण खून प्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पदभार घेतलेले नारायण शिरगावकर यांच्याकडे आला होता. त्यांनी पथक तयार करून आरोपीच्या शोधात पाठवले. पोलिसांनी शोध घेऊन या 5ही आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी 5ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्यांनी शिवाजीचा धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यामागचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की शिवाजी हा विवाहित आहे, त्याला एक मुलगी आहे असे असूनही त्या तरुणाने एका तरुणीबरोबर प्रेमप्रकरण सुरू केले. त्या तरुणीचा विवाह करावयाचा असल्याने शिवाजीला हे प्रेमप्रकरण संपवून टाक असे सांगितले होते, पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. तरुणीचा विवाह जुळवण्यात आला होता, मात्र त्याने तो तोडल्यामुळे त्याचा राग आला. अनेक वेळा सांगूनही तो ऐकत नसल्याने त्याला दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री फोन करून स्मशानभूमी येथे बोलावून घेतले. तिथेही त्याला प्रेमसंबंध तोडण्याबाबत सांगितले, पण त्याने स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे चिडून जाऊन त्याला मारहाण करण्यात आली आणि सत्तूरने वार करून त्याचा खून केला अशी सर्व माहिती पोलिसांना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.